कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केलं। त्यामुळे आता रोहा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार थोरवे यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा दहन केला। पोलिसांनी हस्तक्षेप करत आमदार थोरवे यांचा पुतळा ताब्यात घेतला। त्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काही काळ रस्ता रोखून धरला। गुरुवारी अलिबाग येथील आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत असताना शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांची जीभ घसरली। आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे। आमदार महेंद्र थोरवे यांचा निषेध केला आहे। थोरवे यांच्या बेताल वक्तव्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा आता वादाला तोंड फुटलं आहे। पालकमंत्रीपदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये संघर्ष सुरू असून आमदार थोरवे यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीने असं गैरजबाबदारीचं वक्तव्य करणं चुकीचं असल्याने 7 मार्च रोजी रोहा नगरपालिका चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुतळ्याला जोडे मारून आमदार थोरवे यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळेस पोलिसांनी झडप घेत थोरवे यांचा पुतळा ताब्यात घेतला। पुतळा ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा पारा आणखीन चढला। जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आणि कार्यकर्त्यांनी आपला संताप देखील या ठिकाणी व्यक्त केला आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।